हॅलो हाय मैत्रिणींनो, बघा मी हे ब्लाऊजचं माप घेत आहे. अशी पूर्ण लांबी घ्यायची जशी मी आता घेतली आहे. आणि ब्लाऊज कशा प्रकारे घ्यायचं बघा. याच्यानंतर मग हे चेस्टचं माप घ्यायचं. बघा लक्ष द्या, चेस्ट असं ओढायचं, थोडंसं ताणून घ्यायचं ब्लाऊज. आणि त्याच्यानंतर मग चेस्ट घ्यायची. बघा इथे 8.5 आली आहे एक साईडला, म्हणजे 34. म्हणजे दोन साईडला म्हणजे किती 34 म्हणजे 17 आली आहे. बघा असं तिरपा आहे ना, समोरचा गळा बघा असं तिरप्यामध्ये समोरचा गळा मोजून घ्यायचा. आणि बाही बघा, बाही किती आहे, 4 आहे. बघा 4 इंच बाहीचं माप पण असं मेजरमेंट घ्यायचं. आणि दंडघेर जे आहे ते असं घ्यायचं. हे बघा इकडे लक्ष द्या, असं आतमध्ये बोटून ओढून घ्यायचं असं. आणि असं दंडघेरचं माप घ्यायचा, लक्ष द्या. आता त्याच्यानंतर येते कटोरी. कटोरीवर हे बघा असा टेप ठेवायचा. याची 5.25 कटोरी आहे, तर 5.25 असं या प्रकारे घ्यायचं. आणि त्याच्यानंतर मग हुक्स खोलून घ्यायचे. आणि ही जी आयपट्टी आहे, आयपट्टी सोडून द्यायची आणि मेजरमेंट घ्यायचं. हे बघा पूर्ण ओढून, ब्लाऊज ओढून असं गोल गोल राऊंड टेप मोजत जायचं आखरीपर्यंत. हुक पट्टी आहे त्याला पकडून घ्यायचं. म्हणजे किती आहे, 28 इंच याची कमर आहे. तर बघा या प्रकारे माप घ्यायचं. आणि बगलचं जे माप आहे ते मी चार्ट देईन. म्हणजे चेस्टनुसार माप लागत असते बगलला. म्हणजे याची बगल येईल 34 आहे, तर 5.25 बगल येईल. बघा अशा प्रकारे.